आता सध्या माझ्यासोबत भाजप नेत्या अर्चनाताई पाटील हे सध्या सोबत आहेत माझ्या. काय सांगाल ताई, जे बिहारमध्ये जे निवडणुका झाल्या आणि त्याचं जे निकाल जाहीर झालेला आहे आणि पूर्णपणे भाजपच्या बरेच काही असे जागा आलेले आहेत, काय सांगाल याच्यावर? सर्वप्रथम मला वाटतं की बिहारचा जो निकाल आहे तो अतिशय अभूतपूर्व असा निकाल आहे. त्याचं विशेष महत्त्व असं आहे की जे विरोधी पक्षाकडून वेगवेगळे नॅरेटिव्ह सेट केले जात होते, तर त्याच्यानंतर लोकांच्या मनात काय आहे ह्याचं हे एक मोठं, लोकांनी उलट बंपर मताने अजून भारतीय जनता पक्षाने मित्रपक्षांना NDAला जे बहुमत दिलंय भारी भरकम, तर लोकांच्या मनामध्ये मोदी सरकार बसलेलं आहे. एकंदरीत आपण पाहिलं जसं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्याचप्रमाणे लातूरची रणनीती काय राहील? आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता सध्या नगर परिषदा सुरू झालेल्या आहेत, त्याच्यानंतर जिल्हा परिषद होतील असं वाटतंय आणि त्याच्यानंतर कदाचित महापालिकेचं लागेल. थोडा क्रम मागे पुढे होऊ शकतो. रणनीती हीच आहे की 100% भाजपा आणि त्यांच्यासोबतचे मित्रपक्ष, ते मला माहिती नाही आहे, पण आत्ता तरी आमची रणनीती अशीच चालू आहे की 100% भाजपा व्हायला. नांदेडचे जे आमदार आहेत प्रतापराव चिखलीकर यांनी प्रस्ताव एक दाखल केलेला आहे की जे भाजपानं जे प्रस्ताव मंजूर नाही केलं तर आम्ही स्वबळावर लढणार, अशा प्रकारचं त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तो त्यांच्या तिथला स्थानिक प्रश्न असेल. मला वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या स्थानिकच्या सर्व नेत्यांच्या सामंजस्याने होतील. एकंदरीत प्रहार जनशक्ती पक्षाचे जे बच्चू कडू आहेत त्यांनी एक आज माध्यमाशी बोलताना एक सांगितले की जी निवडणुका जी आहेत मतदार ते मतदान केंद्रावर का घेता आणि भाजपच्या कार्यालयामध्ये का घेत नाहीत, अशा प्रकारचं एक वक्तव्य केले त्यांनी. ते त्यांचं मत असू शकतं, पण लोकशाहीमध्ये भारताची लोकशाही ही 75 वर्ष पूर्ण केली, जगातली मोठी लोकशाही आहेत आपण. आणि लोकशाहीमधली जी एक सिस्टीम आदरणीय आपले सर्वांना आपल्या जे भारतीय संविधानाचे जनक आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी एक संहिता घालून दिलेली आणि त्याच्याप्रमाणेच निवडणुका होतात. कोण काय म्हणेल ह्याला एवढं काही विशेष हे नसतं. उद्या निवडणूक, आज आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि जी इन्कमिंग साठी बरेच काही इच्छुक आहेत भाजपामध्ये, याच्यावर काय सांगाल? ही अतिशय स्वागतार्ह गोष्ट आहे. लोकांना पंतप्रधानांच्यावर विश्वास वाटतोय, लोकांना महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्र भाऊच्या सरकारवर विश्वास वाटतोय आणि ह्याचाच हे द्योतक आहे की लोक भाजपामध्ये यायला इच्छुक आहेत. मग ही एक फार मोठी पॉझिटिव्ह साईन आहे ना, ह्याच्याकडे आम्ही खूप पॉझिटिव्हली बघतोय. बरं, आता सध्या निरीक्षकपदी म्हणून आपली निवड करण्यात आलेली आहे, त्यावरती आता कसं आपण पाहता याकडे? भारतीय जनता पक्षाच्या सर्व शीर्ष नेत्यांनी वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या जिम्मेदाऱ्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शहर जिल्ह्याची निवडणूक प्रमुख म्हणून माझी नेमणूक केलेली आहे. ती निवड मला सार्थ करून दाखवण्याची ही संधी आहे आणि मी एक चॅलेंज म्हणून नक्कीच त्याच्यावर अहोरात्र प्रयत्न करेन. तर हे होते भाजप नेते अर्चनाताई पाटील. लोकसेवा मराठी, अस्लम शेख, लातूर.